असं कोणी करू शकत नाही, तेवढी भारी टेस्ट त्यांच्या हाताला आहे. किती कडकड ऐकायला आली तर आपण शांत राहायचं. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण सोनताईच्या घरी आलेलो आहोत, तिथे बनवणार आहोत. तर आज विषय असा आहे की आज हर्षल पण आलेला आहे, रुपेश आहे, सागर भाऊ आहे, सोनताई इकडे. तर विषय असा आहे की आज हर्षल आहे ना मुंबई सोडून चाललाय. आता मुंबई सोडून कायमचं चाललेला आहे तो. त्याचं सगळं काही संपलेलं आहे इकडे आता. त्यासाठी त्याने आज पार्टी दिली आम्हाला. तर ते असं चिकन आणलं आहे मी आता, त्याच्यामुळे चिकन बिर्याणी वगैरे काय बनवले, चिकन टिक्का सगळं काय बनवलेलं. आणलेली चिकनी कुरकुरे खाऊ घातले आम्हाला. अशा प्रकारे आता आजचा ब्लॉग बनणार आहे आपला. हाय मित्रांनो, हे आमचे दाजी, हा माझा मोठा भाऊ. आज आम्ही चिकन टिक्का अजून काय बनवणार आहे आपण? अजून चिकन बिर्याणी. आज फुल पार्टी, चिकन बिर्याणी आणि चिकन टिक्का आज. आता दाजी चिकनची रेसिपी बनवत आहे, आपण चला बघू पुढे जाऊन. हे बघा मित्रांनो, ही माझी मोठी बहीण आणि हे छोटे दाजी. आणि छोटी बहीण तिच्या गावाला आहे. दाजी इथे आता चिकन पुलाव बनवताय, बरोबर ना दाजी? बरोबर. आता काय टाकताय? चिकन पुलाव नाही, आपण याच्यामध्ये ना आपण टोमॅटो टाकले, कांदा टाकलाय, कढीपत्ता, जिरे, हळद आणि दही टाकले एक चम्मच. अच्छा, बाकी मिरची, हळद वगैरे धना पावडर सगळं मिक्स करून घेतलं. किती वेळामध्ये तयार होईल आता हे? आपलं सगळं 1 तासावरच्या आत होईल, म्हणजे अर्धा तास होईल. अच्छा, पण असा अंदाज वाटतोय मला की बसणार नाही. हे बघा मित्रांनो, चिकनची पार्टी. हे बघा कारागीर नंबर 2. नमक कुठे आहे? अजून थोडं. हे आता मीठ टाकलंय. आता चिकन टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मीठ टाकलेलं आहे. हे आमचा चालू आहे चिकन बिर्याणी, पुलाव. चिकन पुलाव. हे आमचे दाजी बसेल ना? फर्स्ट टाइम दाजीच्या हाताची आम्ही नाही बसणार ना? चिकन बिर्याणी खातोय. आणि त्यानंतर चिकन टिक्का पण बनणार आहे, चिकन टिक्का पण बनणार आहे. कारण की यानंतर आम्ही आज खाऊन सोडून देणार आहे फक्त 1.5 दिवस महिन्यासाठी. आहे आमचा. आजपासून हर्षला रुपये ब्लॉग बनवायला चालू करतोय. प्रॅक्टिस करता येते लोक. हा, आम्ही प्रॅक्टिस करतोय. आमची बेसिक बॅच चालू झालेली आहे आणि सगळ्यात पहिले आम्ही तर शिकतोय की जेवण कसं बनवायचं, कारण की आता इथून पुढे स्वतःच बनवून खावं लागणार आहे. हम्म. आणि हे एक्सपिरियन्स माणसं आहे. शिकून घ्या तुम्ही. भांडी धुणं खूप गरजेचं असते, कारण की ज्याला स्वयंपाक येतो ना स्वयंपाक करून घेतो, मग आपल्याला तिथं राहता येते की मी भांडी घासून घेईल असं म्हणता येतं. तुम्ही आमच्या बहिणीला कुठं सोडून आले? तिला घरी सोडून दिलं. घरी सोडून दिलंय का? रडत असेल बिचारी. डॉक्टर तांबा बाकी लग्न झाल्यापासून एक्सपिरियन्स कसा आहे? सांगा ना तुमचा दाजी. बोलत खतरनाक. म्हणजे आता तिला तुम्ही इकडे आणणार आहे, त्याची तयारी चालली की? म्हणजे माणसाने काय करायचं, नाही, लग्न नाही. झाल्यावर काय एकच सांगतो, नवीन पिढी सांगा, म्हणजे लग्न झालं ना, लग्न करा तुम्ही, पण कानात हेडफोन असं, म्हणजे कानात हेडफोन तरी नसले तर असं म्हणजे कानात हेडफोन घातले आपण किती कडकड ऐकायला आली तर आपण शांत राहायचं. काहीच म्हणायचं नाही, कारण त्याला काही बोललं ते आपल्याला म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही तो सध्या सुखी. म्हणजे मग मी थांबून घेतो बोलता नाही की थांबू नको करून टाकू. ऑलरेडी लेट झाले थोडं. हे बघा, हे मोठे दाजी आले. आमचे खरंच साने, आमचे वकील भाऊ, फायर फायटिंग साला दाजीलाच घेऊन गेला तिकडे. नंतर बसणार नाही पण. आमचे काय वाटतं बसल साडू भाऊ खरंच सगळं बनवायला चांगले बसून जाईल. सगळं त्यांना बनवता येतात, टिकाऊ आहेत चांगले, म्हणजे शिकून ते एकदम ट्रेन झालेले आहेत, एकदम चांगलं बनवतात. टेस्ट एकदम त्यांची 1 नंबर आहे त्यांची. म्हणजे लेडीज असं कोणी करू शकत नाही, तेवढी भारी टेस्ट त्यांच्या हाताला आहे आतापर्यंत. तुम्ही कधी ट्राय केलं त्यांच्या हाताचं? मग केलंय. तुम्ही एक काम करा, त्याला चिकन बिकन धुवून द्या तेवढं. सगळं करतो. 10 रुपयाचे आणून
बस बस. आणि आता आमचे तू वरतो नाही आला ना? मस्त बिर्याणी बनते. आमचे साडूभाऊ स्वतः बिर्याणी बनवून आणतायत. हे झालं का? हे लागलं ना बरोबर? होईल ना बरोबर? माझ्या बाईक आलेला आता इकडे शिकू आपण. चिकू काय शिकवलं आज? पहिलीला ग्रामर आहे का? अरे काय आम्हाला ग्रामर बिमर काहीच नव्हतं. आमच्या टाइम फक्त मराठी व्याकरण. हा याला मराठी व्याकरण होतं. हा तुम्हाला काय होतं? मला इंग्लिश होतं. आम्हाला टप टप थेंब सर सर नाही, ते मला पण होतं. आणि जॉनी जॉनी येस पप्पा. मला इंग्लिश ग्रामर होतं. Johnny, Johnny, yes, Papa. You should know, Papa. Tell me, yes, Papa. ओपन युअर माउथ. Open your mouth. Yes, Papa. काय बनवलंय हे? काय बनवलंय? मटन मटन बनवलं फक्त बिर्याणी बनवली. आण एक आण इकडे एक पीस आण. आण ना एक आण ना. काय बसत ना आता. घे खाऊन माझा. काहीच तर आपला जेवण झालंय आता. आणि आता ब्लॉग संपवतोय आता इकडेच. लक्ष राहू द्या आमच्याकडे. बाय बाय.